नमस्कार मैत्रिणींनो, प्रियंकाज रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला रोजच्या वापरामध्ये लागणारा महत्त्वाचा पदार्थ बनवून दाखवणार आहे, जो रोज वापरला जातो व आपल्या जेवणाची टेस्ट वाढवतो। तो म्हणजे काळा मसाला, जो आमच्या आजीच्या पद्धतीने तुम्हाला 2 किलोच्या प्रमाणामध्ये अगदी परफेक्ट सांगितलेले आहे, ज्यामुळे तुम्ही जर अशा पद्धतीने मसाला बनवला तर तुमचा मसाला खूप छान व चविष्ट होईल। चला तर मग मसाल्याच्या रेसिपीला सुरुवात करूया। मसाला बनवण्यासाठी इथे 1 किलो लवंगी मिरची घेतलेली आहे, अर्धा किलो बेडगी मिरची घेतलेली आहे व अर्धा किलो अशा प्रकारची चपटी मिरची घेतलेली आहे। तिन्ही प्रकारच्या मिरच्या मिळून इथे मी 2 किलो मिरची घेतलेली आहे। आता इथे ह्या मिरच्यांची देठं काढून घेऊयात। बघा, अशा प्रकारे ह्या मिरच्यांची देठं काढून घ्यायची। मिरच्यांची देठ काढल्यामुळे मिरची डंक्यामध्ये लवकर कुटली जाते, तसेच मसाल्याला कलरही छान येतो। बघा, इथे सर्व मसाल्याची देठं काढून झालेली आहेत। तिन्ही मिरच्या व्यवस्थित निवडून देठं काढून तयार आहेत। तसेच ह्या मिरच्या 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलेल्या आहेत। आता या मसाल्यासाठी लागणारे खडे मसाले पाहूयात। त्यासाठी इथे मी 20 ग्रॅम दालचिनी घेतलेली आहे, 20 ग्रॅम दगडी फूल, 20 ग्रॅम तमालपत्र, 250 ग्रॅम पांढरे तीळ, 250 ग्रॅम जिरे स्वच्छ निवडून घेतलेले आहेत, 20 ग्रॅम काळे मिरे, 20 ग्रॅम मसाला विलायची, 20 ग्रॅम सुंठ, 20 ग्रॅम हळकुंड, 20 ग्रॅम रामपत्री, 10 ग्रॅम जावित्री, 20 ग्रॅम लवंग, 30 ग्रॅम खसखस, 50 ग्रॅम मोहरी, 20 ग्रॅम त्रिफला, 20 ग्रॅम मेथीदाणे, 20 ग्रॅम शहाजिरे, 50 ग्रॅम बडीशेप, 20 ग्रॅम हिरवी वेलची, 20 ग्रॅम नागकेशर, 20 ग्रॅम स्टार फूल, 20 ग्रॅम खडा हिंग, 2 जायफळ, 1 किलो सुके खोबरे अशा प्रकारे काप करून घेतलेले आहेत। तुम्हाला इथे हवे असल्यास तुम्ही हे खोबरे खिसणीने खिसूनही घेऊ शकता। 1 किलो खडा मीठ, 1 किलो शेंगदाणा तेल घेतलेले आहे। आता हे सर्व मसाले आपण भाजून घेऊयात। सर्वात प्रथम इथे धणे भाजून घेऊयात। अगदी मंद आचेवर धणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। इथे मी हे धणे 2 बॅचेसमध्ये भाजून घेत आहे, कारण अर्धा किलो धणे असल्यामुळे ते एकदम भाजले जाणार नाहीत। तसेच अगदी धण्याचा रंग बदलेपर्यंत धणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। बघा, धण्याचा कलर इथे चेंज झालेला आहे। धणे काढून घेऊयात। आता ह्यामध्ये मी पांढरे तीळ भाजून घेत आहे। लक्षात ठेवा, सुरुवातीचे मसाले भाजताना ह्यामध्ये तेलाचा वापर न करता भाजून घ्यायचे आहेत। बघा, तीळ येथे चांगले फुलले गेले आहेत, तसेच ते तडतड उडायलाही लागलेले आहेत। ते एका परातीत काढून घेऊयात। आता त्याच कढईमध्ये खसखस भाजून घेऊयात। खसखस अगदी 2 ते 3 मिनिटेच परतून घ्यायची आहे। खसखस लगेचच करपली जाते। खसखस ही भाजून झालेली आहे, ती आता काढून घेऊयात। आता बडीशेप भाजून घेऊयात। बडीशेप भाजताना 2 ते 3 मिनिटे भाजूयात। बडीशेप आता ही भाजून झालेली आहे, तीही काढून घेऊयात। जिरे ही ते न तेल टाकताच 3 ते 4 मिनिटे परतून घ्यायचे आहेत। हे मसाले भाजताना गॅसची फ्लेम मंद ठेवून भाजायचे, म्हणजे मसाल्याचा छान वास येतो। जिरे भाजून झालेले आहेत, आता ते काढून घेऊयात। आता ह्याच कढईमध्ये शहाजिरेही भाजून घ्यायचे आहेत। 2 मिनिटे परतल्यावर तेही आता काढून घेऊयात। आता मोहरी भाजूयात। मोहरी इथे भाजताना त्यामध्ये एक छोटी पळी तेल घालून ती कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायची। 3 ते 4 मिनिटे परतून झाल्यावर बघा, मोहरी इथे भाजून झालेली आहे। तिचा कलरही बघा चेंज झालेला आहे। आता ती काढून घेऊयात। सर्व मसाले हे भाजून झाल्यावर एकाच भांड्यात काढून घ्यायचे। आता कढईमध्ये मी थोडेसे तेल घातलेले आहे व त्यामध्ये मेथी दाणे घालून ते 2 मिनिटे परतून घेत आहे। बघा, मेथी दाणेही परतून झालेले आहेत, ते काढून घेऊयात। परत कढईमध्ये
मी इथे 3 ते 4 पळी तेल घेतलेले आहे. आता त्या तेलामध्ये बाकीचे मसाले तळून घेऊयात. तेल गरम झाल्यावर ह्यामध्ये चक्रीफूल घालून घेऊयात व ते 2 ते 3 मिनिटे मंद आचेवर तळून घेऊयात. चक्रीफूल तळून झालेले आहे ते काढून घेऊयात. आता त्याच तेलामध्ये त्रिफळा घालूयात व त्याही खालीवर करत 1 ते 2 मिनिटे तळून घेऊयात. आता त्या काढून घेऊयात. आता इथे हिरवी वेलची तळूयात. मसाले असे तळून घेतल्यामुळे त्याची टेस्ट खूप छान लागते. वेलचीही तळून झालेली आहे, ती आता काढून घेऊया. आता मसाला वेलची तळूयात. या ठिकाणी तुम्ही जास्त तेल घेऊन 2 ते 3 मसाले एकत्रच तळून घेऊ शकता. मसाला वेलची तळून झालेली आहे, ती काढून घेऊयात. आता इथे जायफळ ही तेलामध्ये खालीवर करून घेऊयात. 1 ते 2 मिनिटे तेलामध्ये खालीवर केल्यावर तेही काढून घेऊयात. आता त्याच तेलामध्ये सुंठ तळून घेऊयात. सुंठ अगदी छान तेलामध्ये तळून घेऊयात. सुंठ ही छान तळून झालेली आहे, आता ती काढून घेऊयात. आता ह्या तेलामध्ये हळकुंड घालून घेऊयात. हळकुंड तेलात टाकल्या ती हळूहळू फुलायला लागतात. बघा, हळकुंडाचा कलरही चेंज झालेला आहे. तसेच ती मस्त अशी फुलली गेली आहेत. आता ती काढून घेऊयात. आता ह्याच तेलामध्ये हिंगाचे खडे घालून घेऊयात. हिंग बघा, तेलात टाकता क्षणी फुलायला लागतो. बघा, हिंग इथे छान फुलला गेलाय, तोही आता काढून घेऊयात. आता त्याच तेलात जायत्री व रामपत्रीही तळून घेऊयात. 1 ते 2 मिनिटे परतून झाल्यावर त्याही काढून घेऊयात. आता इथे नागकेशर घालून तीही तळून घेऊयात. मंद आचेवर ती तळून झाल्यावर काढून घेऊयात. मी कढईमध्ये परत 1 ते 2 पळी तेल घालून घेत आहे आणि त्यामध्ये तमालपत्री घालून घेत आहे. तमालपत्री ही लगेचच कुरकुरीत होतात, त्यामुळे ती लगेचच तेलामधून काढून घ्यायची. आता दगडी फूल घालून घेऊयात. तेही 2 ते 3 मिनिटे परतून घेऊयात. तसेच हे तळताना ह्यामध्ये मी थोडेसे तेल अजून घातलेले आहे. दगडी फुली इथे तळून झालेले आहे, ते काढून घेऊयात. आता कढईमध्ये मी तेल घातलेले आहे. ह्या तेलामध्ये मी खोबरे घालून घेत आहे. खोबरे इथे आपल्याला लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. ह्या ठिकाणी मी खोबरे चिरून घेतलेले आहे, तुम्ही ते खिसूनही घेऊ शकता. बघा, खोबऱ्याचा कलर चेंज झालेला आहे, ते काढून घेऊयात. इथे मी 2 बॅचेसमध्ये हे खोबरे तळून घेतलेले आहे. सर्व मसाले हे भाजून झालेले आहेत. आता मिरची भाजून घेऊयात. मी इथे मिरची जास्त असल्यामुळे 3 ते 4 बॅचेसमध्ये भाजून घेत आहे. मी इथे अशा प्रकारे पाटीमध्ये मिरची भाजत आहे. तुमच्याजवळ मोठी कढई वगैरे असेल तर त्यामध्ये तुम्ही ती भाजून घेऊ शकता. मिरची भाजत असताना त्यामध्ये थोडे थोडे तेल घालायचे व अशा प्रकारे सतत खालीवर करत ही मिरची भाजून घ्यायची. अशा प्रकारे तेल घालून मिरची भाजल्यामुळे त्याचा जास्त ठसका उठत नाही. बघा, इथे सर्व मिरच्या मी व्यवस्थित भाजून घेतलेल्या आहेत. तसेच मी इथे सर्व मसाले एका पाटीमध्ये काढून घेतलेले आहेत. आता त्यामध्ये मी कोरडे मसाले घालून घेत आहे. त्यामध्ये मी काही मसाले न तळतात घालून घेत आहे. त्यात दालचिनी, लवंग व काळी मिरी घालून घेत आहे. हे मसाले तुम्ही न तेल टाकताही भाजून घेऊ शकता, पण मी इथे ते असेच टाकलेले आहेत. इथे सर्व मसाला तयार झालेला आहे. आता हे तळलेले खोबरे आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊयात. बघा, खोबरे हे असे बारीक केल्यामुळे डंकामध्ये ते व्यवस्थित कुटले जाते. बघा, मी इथे हे खोबरे अशा प्रकारे बारीक करून घेतलेले आहे. तसेच मी इथे तीळही छान बारीक करून घेतलेले आहेत. मसाला व मिरची इथे मस्त भाजून तयार झालेली आहे.
आता हा मसाला डंक्यामध्ये कुटून आणूयात. बघा, इथे हा मसाला मी डंक्यामध्ये कुटून आणलेला आहे. त्याचा कलर बघा, तसेच त्याचं टेक्स्चर पण बघा किती छान आलेलं आहे. बघता क्षणी खायची इच्छा होते नाही. हा मसाला तुम्ही अशा प्रकारे काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवला तर 2 ते 3 वर्ष आरामामध्ये टिकतो. बघा, इथे मस्त असा वर्षभराच्या साठवणीसाठी 2 किलो मिरचीचा मसाला तयार झालेला आहे. आजीच्या पारंपरिक पद्धतीने हा मसाला जर तुम्ही बनवला तर त्या मसाल्याच्या भाज्या तुम्हाला नक्की आवडतील. तसेच हा मसाला बनवण्याचे अचूक प्रमाण मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले आहे. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा व माझ्या प्रियंकाज रेसिपी ह्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.